काय 4 भिंतींच्या आत काय करतो रे मी? आदेश हाव कसले हावभाव करतो तू? भेट तू भेट हात बांधा आहे नाही आता नाही मी ते हावभाव काय काय हावभाव करतोस तू? 4 भिंतीच्या इथे पण 4 भिंतीच आहेत, सांगा मला. आदेश इकडे दाखवू हावभाव दाखव जरा. नाही फार वाईट असेल आम्ही एडिट करू. आम्ही पत्ते खेळताना करतो ते असे मी नाही दाखवू शकत ते हावभाव. असंच रे काही नाही, उगाच आपलं असं बसलं पत्ते खेळताना आम्ही असंच काहीतरी मध्येच असं वगैरे. चिन्मयी, तू त्या नाटकात खूप छान गाण्याचा अभिनय करतेस हो ना? तुला प्लेबॅक कोणी दिलाय? मीच. काय सांगते खरं? गपरा. नाही तुला हे सगळं माहितीये. नाही काय सांगते खरंच? आपलं ठरलं होतं की आपण याबद्दल बोलणार नाहीत म्हणून, असं नाही करायचं. हे काय पण आमचं हेच खूपतं आम्हाला की तू एवढं चांगलं गाणं म्हणजे मी कसं म्हणू शकते माहितीये ना, माहिती असं गडाद जांभळ भरलं आभाळ अशा टाईपची गाणी गाऊ शकते मी. चांगलं गाते की नाही? खरंच सुंदर. मी म्युझिक डिरेक्टर पण आहे माहितीये का? माझा एक फावल्या वेळातला बिझनेस तो पण आहे. मला आवाज आवडला तुझा. आपण अजून ऐकू थोडं. बस एवढंच येतं मला गाता. एक लाईन. अरे माझ्या बहिणीने लिहिलेली एक कविता आहे. अस्वस्थ वाहतो वारा रस्त्यावर कोणी नाही, मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही, मज स्मरते आहे तेच जे स्मरून येते सगळे. त्या उदास सायंकाळी ते शांत विरागी बगळे. अस्वस्थ वाहतो वारा रस्त्यावर कोणी नाही, मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही. क्या बात आहे. छान गायलीस आणि मजा आली. काय लोक मजा आली की नाही? सॉलिड. काय करतील त्या बिचाऱ्यांना म्हणून. आमच्या खुपण्याकडे येताना सुमित, तू मराठी चित्रपट करत नाहीस, आम्हाला फार खूप काय आहे? नाही मराठी चित्रपट करत नव्हतो मी, पण आता करणार आहे. त्यामुळे आता तुम्ही हे म्हणू शकत नाही. एक मराठी चित्रपटाला हो म्हटलेलं आहे. कॉमेडीज आहे? नाही, कारण हा पुढचं खूप नाही की तू आतापर्यंत कायम कॉमेडी म्हणजे इतकं विनोदी आणि आम्हाला आवडतंच म्हणजे अर्थात, पण सिरियसली घेत नाही मला. त्यामुळे आता ह्याच्या पुढचा पूर्ण शो मी सिरियसलीच करतो. एनिवे, आता वेळ झालेली आहे ती बाईट्सची. खूप तर काय असं जर विचारलं ना तर सुमित विषयी मला जरा थोडंसं विस्ताराने बोलायला लागेल. कसं आहे, इतका छान उंची रूप लाभलेला, गाऊ शकणारा, उत्तम अभिनय करणारा नट जो आहे हा मराठी कार्यक्रमांमधनं फक्त कुठल्या तरी इव्हेंटचं अँकरिंग करताना दिसतो. हा हिंदीमध्ये फार वेळ असतो आणि त्यामुळे मराठी प्रेक्षकांना याच्या कलेचा आनंद घेता येत नाही. हे बाबा रे खरं आहे की हिंदीमध्ये खूप जास्त पैसे मिळतात, जबाबदाऱ्या खूप असतात, कुटुंबाची जबाबदारी असते, विलेपार्लेसारख्या ठिकाणी जागा घ्यायची असते. आणि या सगळ्यामध्ये आपल्या मराठी रसिक प्रेक्षकांनाही तुझ्या एकूण कलागुणांचा आस्वाद घ्यायचा असतो. त्यामुळे वर्षातनं एक तरी नाटक कर, असं एक मला तुला सांगणं आहे. चिन्मयीचं तेच आहे, धड कॉन्सन्ट्रेशन नाही कशावर. कधीतरी ती अभिनय करावा असा वाटतो तिला, मग कधीतरी ती एकदम हाऊसवाईफच होते, मग कधीतरी सुमित जे काही कमावून आणेल त्याच्यामध्येच ती रममाण होते. तर असं करू नको गं, तू छान ॲक्ट्रेस आहेस. बरं तू असं म्हणत नाही, असं म्हणतेस कायम की मला कोणी बोलवत नाही रे. तसं नाही आहे, तू काम करणार आहेस आणि तू व्यावसायिक नाटक करणार आहेस किंवा प्रायोगिक नाटक करणार आहेस असं आणि सातत्याने करणार आहेस असं जर कळलं तर लोक तुला निश्चित बोलवतील. इतकी तू चांगली कलाकार आहेस. त्यामुळे आता एक तुमचा ज्येष्ठ मित्र या नात्याने मी जे काय सांगतोय त्याचा जरा विचार करा. आय लव्ह यू विनय काका. काय सांगशील त्यांना की त्यांनी म्हणले कधी तू इथे असते की तू चंचल आहेस असं त्यांचं म्हणणं आहे फार. चंचल बिंचल काही नाही आहे मी. हां, तो जे हे म्हणाला ते खरं आहे थोडंसं की मी सातत्याने काम नाही करत, पण त्याच्यामागे खरंच हे कारण आहे. म्हणजे ह्या निमित्ताने मी हे सांगते की मी सतत ओरडून लोकांना सांगत होते की मला सिरियल्स करण्यामध्ये इंटरेस्ट नाही. चित्रपट आले तर ठीक आहे, पण मला नाटक करायचं आहे हे मी लोकांना जाऊन सांगितलेलं होतं.
पण तरीसुद्धा कदाचित त्या कन्व्हेन्शनल नटीच्या साच्यात मी बसत नाही. मी गोरी घारी सुंदर नाही, मी ॲक्ट्रेस बरी आहे. ह्या कारणाने जर कोणी मला काम देणार असेल तर मला करायला खूप आवडलं असतं. पण खरंच मध्यंतरीच्या काळात इतकी वाईट आणि सुमार दर्जाची स्क्रिप्ट्स माझ्याकडे येत होती की करणं शक्यच नव्हतं. ते जर केलं असतं तर ह्यानी मला मारलं असतं. हाच जो आत्ता बोलला ना त्यांनीच माझे कान धरले असते की हे काय करतेस तू म्हणून. त्याच्यामुळे जर सातत्य राखायचं, जर जे येईल ते काम केलं पाहिजे आणि दर्जेदार जर करायचं असेल तर मध्ये मध्ये अशी दडी मारायला लागते. तू काय सांगेन, तुझ्यावर पण जोरदार त्यांनी पण हो, मी ती टीका म्हणजे ते जे खुपणं आहे ते थोड्याफार प्रमाणात कमी होईल असं मला वाटतं विनयचं. कारण आता मी मराठी रंगभूमीकडे वळलेलो आहे 20 वर्षानंतर. आणि हो, हा विचार आहेच की दरवर्षी नाही तरी किमान 2 वर्षातनं एक चांगली संहिता घेऊन प्रेक्षकांसमोर यायचं. पुढचा बाईट बघूया. मला अजूनही आठवत आहे की मुंबई आपल्या दादरच्या जिमखान्यामध्ये पहिल्यांदा तू चिन्मयीशी माझी ओळख करून दिली होती की तुला माझा एक तरी वाचन आवडणारा मित्र भेटायचा होता ना, तुला भेटवायचा होता, तो हा आहे. आणि तेव्हापासनं आपली मैत्री आहे ती आजतागायत आहे. एकच मला खुपतं ते म्हणजे आपण सगळे मुंबईकर झालो आहे. आपण 14 किलोमीटरची अंतर आपल्याला आता जास्त वाटायला लागत आहेत. आणि एक संध्याकाळही अशी जायची नाही की जिथे आपण रुपारेलच्या कट्ट्यावर भेटलो नाही आहे किंवा शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर भेटलो नाही आहे किंवा माझ्या घरी भेटलेलो नाही आहे आणि अर्थ आणि सातसातची कॅसेट परत परत रिवाइंड करून ऐकलेली नाही आहे. आता असे का आपण दिवस घालवू शकत नाही की आठवड्यातनं एक तरी संध्याकाळ किंवा महिन्यातनं एक तरी संध्याकाळ सुमित तुझं गाणं ऐकावंसं वाटतं आम्हाला, चिन्मयी तुझ्याशी गप्पा माराव्याशा वाटतात आणि खूप तुझ्याकडनं ऐकावंसं वाटतं. पण भेट म्हणावी तितकी होत नाही आणि हेच मला जरा खूपतं. कौशल जे म्हणाल ते मला खूप पटतं की नाही भेटी होत आणि दुःखद आहे. म्हणजे खरं आहे, आपण काय गोरेगाव पार्ला किंवा गोरेगाव दादर काय अंतर आहेत, पण नाही आपण वेळ काढू शकत नाही माहीत नाही. बहुतेक अरे हो रे भेटता येईल रे, अरे नाही रे कौशलचाच कार्यक्रम आहे, अरे नाही सुमीचा प्रयोग आहे, ही कारणं आहेतच. पण मला असं वाटतं आपण जरा आवर्जून भेटलं पाहिजे. आमच्याकडे ना आयोजनाची जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे मीच माती खाल्लेली आणि मीच हे करीन आता. आणि आपण लवकर भेटूया. पुढचा बाईट बघूया. पहिलं माझं व्यावसायिक नाटक बॉम्ब ए मेरी जान नावाचं 1994ला आम्ही त्याचा शुभारंभाचा प्रयोग केला आणि त्यात सुमित आणि चिन्मयी या दोघांनी काम केलं होतं. मला नेहमी असा प्रश्न पडतो ना की सुमित इतका टॅलेंटेड ॲक्टर आहे, थोडंसं खुपतं असं मला असं वाटतं. म्हणजे इतका टॅलेंटेड ॲक्टर खूप वर्षांपासून आहे. मला खुपतं एकच आहे ना की प्रत्येक गोष्टीमध्ये ना सुमित थोडा PR मध्ये कमी पडला. PR केलाच नाही त्यांनी स्वतःचा. तू स्वतःचा PR कधी नाही केलास? हा एकदम नवीन खुपणं आहे काहीतरी. खुद से इतना कभी प्यार नहीं किया था. सॉरी चिन्मय. खरं आहे, पण मला हे कधीच पटलं नाही रे की पार्टीत जाणं, फोटो काढणं आणि मग ते बॉम्बे टाइम्सच्या 3rd पेजवर टाकणं, हे असे भरपूर लोक करतात. PR करायला पाहिजे, बरोबर आहे. पण काहीतरी मी सणसणीत करत असेल ना तर मग त्याचा PR करण्यात अर्थ आहे ना रे. पण असे असतात काही नट जे, आज मी मनालीला गेलो, आज मी बाबुलनाथला गेलो तर त्याचा एक फोटो तुम्हाला दिसतो, तर मला ही खूप चीप पब्लिसिटी वाटते. पुढचा बाईट बघूया. सुमित कसा आहेस रे? सुमित तुला खरं सांगू, हे जे तुझ्या बाजूला बसलेले गुप्ते आहेत ना, त्यांना कदाचित आपली मैत्री खुपते म्हणून हे असलं काहीतरी शूटिंग करायला पाठवतात. पण तू कधीतरी आम्हाला सगळ्या मित्रांना, तुझं मन खूप मोठं असल्यामुळे एक 10-15 दिवस तरी तुझ्या खर्चाने संपूर्ण ग्रुपला, म्हणजे सगळा खाण्याचा आणि पाणी पिण्याचा खर्च हा तू करशील. आणि तुझ्या तोंडून कधीही अपशब्द आम्हाला ऐकायला मिळत नाहीत. आम्ही खरंच किती भाग्यवान आहोत. बंद दरवाजामध्ये, खोलीमध्ये, भिंतीमध्ये तुझे हावभाव हे उत्तम असतात आणि त्यामुळे तू आम्हाला खूप हसवतोस आणि तू खूप चांगलं काम करतो आहेस. हे जे काय करतोस ना, चित्रपटामध्ये काम करतो आहेस तसं थोडं मराठी मालिकांमध्ये पण दिस ना, आम्हाला आवडेल.
हां, आणि म्हणजे तुला वेळ मिळाला हिंदीतून तर हे कर, पण हे कर आणि मग राहिलेला जो वेळ आहे ना तो हिंदीसाठी वापर. हां राघवन, हां नाहीतर आम्ही राघवन. कसा वाटला? असे विनोद करणं आता सोड तू. हां, ही तुझी पद्धत आहे म्हणून म्हटलं. थँक्यू आदेश. हो, मी कधीच अपशब्द माझ्या तोंडून येत नाही किंवा हे म्हणजे सार्कॅस्टिक होतं का काय होतं? चार हे सगळ्यांनी आपापले डोकी लढवा. हे मी काही सांगायला जाणार नक्की नाही. काय चिन्मय काय होतं हे नक्की? अपशब्द निघत नाहीत म्हणजे काय? काय सांगू मी आता? खरं खरं सांग. म्हणजे तो सतत फुल्यांची भाषा वापरत असतो घरी? घरी चान्सच नाही. म्हणजे हे जर मुलांना तर आपुला वेडा आणि बावळट ह्याच्याशिवाय कुठल्या शिवाय येत असेल ह्याच्यावरती माझ्या मुलांचा विश्वासच नाही, नाहीच. म्हणजे तो त्या बाबतीत खूप काळजी आणि घेतो. ते काय चार भिंतींच्या आत काय करतो रे मी? आदेश, हाव कसले हावभाव करतो? तू भेट आता आता. नको. नाही, तू भेट. हात बांधा आहेत. नाही आता नाही, मी ते हावभाव काय काय हावभाव करतोस तू? चार भिंतीच्या इथे पण 4 भिंतीच आहेत. सांगा मला. आदेश, इकडे दाखवू हावभाव. दाखव जरा, दाखव. नाही, फार वाईट असेल आम्ही एडिट करू. आम्ही पत्ते खेळताना करतो ते असे मी नाही दाखवू शकत ते हावभाव. असंच रे, काही नाही. उगाच आपलं असं बसलं पत्ते खेळताना आम्ही असंच काहीतरी मध्येच असं वगैरे. एवढंच ना आदेश, बस गप्प बस. मग तुला आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. मला वाटतं आपण सुमितपासूनच सुरुवात करूया. आवडती मालिका फास्टर फेणे की साराभाई? फास्टर फेणे. व्हेरी गुड. आवडती अभिनेत्री सुचित्रा बांदेकर का चिन्मयी सुर्वे? बस चिनो. आवडती रंगभूमी मराठी की गुजराती? मराठी. सारेगममध्ये खऱ्या अर्थाने लोकांना कुणी जिंकलं होतं? प्रसाद ओक का सुमित राघवन? सुमित राघवन. कुणाचं प्रेम जास्त आहे? चिन्मयीचं सुमितवर का सुमितचं चिन्मयीवर? चिन्मयीचं सुमितवर. आहा. आणि आता रॅपिड फायरमध्ये चिन्मयी, सुमित, तुम्हाला आवडता नाश्ता पोहे का डोसा? डोसा. बदललेली सासूच्या आहे. हातचा. कुणाचं प्रेम जास्त आहे? सुमितचं का चिन्मयीचं? माझं. सुमितची आवडती भूमिका साराभाई का शुभमंगल सावधान? शुभमंगल सावधान. सुमित खूप केअरिंग आहे, घरात का पब्लिक प्लेसेसमध्ये? घरात. आणि आवडता अभिनेता सुमित राघवन का सतीश शहा? सुमित राघवन. आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. आणि सगळ्यांनाच उत्सुकता आहे की तुम्ही कोणाला फोन लावताय दोघही जण. अस्सलाम वालेकुम. रफ़ी साहब, मैं सुमित राघवन बात कर रहा हूँ. कभी आपसे बात करने का या रूबरू बैठकर आपसे बात करने का कभी मौका नहीं मिला, तो मैं इस फ़ोन के ज़रिए आपसे बात करना चाह रहा हूँ. बहुत काफ़ी सारी चीज़ें हैं जो आपके साथ शेयर नहीं करनी है बल्कि सुननी है आपसे. आपका सबसे पहले तो मैं बहुत बड़ा फ़ैन हूँ. ओहो, किशोरदा भी है बगल में. केमन आचन दादा. किशोरदा से मैं बाद में बात करूँगा, लेकिन रफ़ी साहब आपसे पहले बात करनी है मुझे. आपके गाने सुनते सुनते बड़ा हुआ हूँ. मुझे अभी भी याद है पिताजी एक बार मदन मोहन साहब से मिले थे, तो मदन मोहन साहब हो या फिर नैयर साहब हो, ये आपके बगैर कोई गाना रिकॉर्ड नहीं करते थे. तो मतलब ओपी साहब के एक आर्टिकल में मैंने पढ़ा था कि अगर मोहम्मद रफ़ी नहीं होता तो फिर ओपी नैयर नहीं होता. तो रफ़ी साहब, ये मेरी खुशकिस्मती है कि मैं इनफैक्ट ये कहना चाहूँगा कि अगर मैं 50 साल पहले पैदा हुआ होता तो शायद मैं आप लोगों की सिटिंग्स, म्यूज़िक सिटिंग्स में बैठ सकता है कि आप, बर्मन दादा, लता दीदी, साहिर साहब या फिर शैलेंद्र साहब या फिर मजरू साहब, या आप लोगों की सिटिंग्स किस तरह की होती थी,
ये बस मैं सिर्फ ये ख्वाब में ही देख सकता हूँ या सोच सकता हूँ, लेकिन अगर 50 साल पहले मैं पैदा हुआ होता तो मैं जद्दोजहद करके आप तक पहुँचता और आपके कदम चूमता। आपसे बात करके बहुत अच्छा लगा रफ़ी साहब। हो, क्या बात है, क्या बात है, क्या बात है। हा फोन इतका महत्त्वाचा असतो की इतक्या लाखो करोडो लोक ज्यावेळेला आपल्याला बघतायत त्यावेळेला त्या व्यक्तीला फोन लावायचा जी मनाच्या जवळ आहे आणि हृदयाच्या दिल के करीब जो होती है, आणि ते तू रफी साहेब आणि किशोरदांशी बोललास, एवढं गाणं जवळ आहे. खूप खूप. आणि हे सगळं माझ्या वडिलांनी असं दिलंय. म्हणजे ते काही गायक नाहीत किंवा काही नाही, पण त्यांचं नॉलेज, त्यांना एकंदर आवड, पॅशन हिंदी चित्रपट संगीताची एवढी आहे की ती माझ्यात आणि माझ्या भावात अशी झिरपली आहे. क्या बात आहे. आणि आता चिन्मयी, तू कोणाला फोन लावतेस ऐकायचं आहे आम्हाला. बाबा. हॅलो बाबा. चिन्मयी. सगळ्यांना बाबा असं म्हटल्यानंतर असं वाटलं की मी माझ्या वडिलांना फोन लावते. तर मला सगळ्यांना सांगायचं की मी माझ्या बेस्ट फ्रेंडला फोन लावलाय, विजय तेंडुलकर. खूप मिस करते मी तुम्हाला. तुम्ही आयुष्यात आलात त्याच्यानंतर दिवस असे राहिलेच नाहीत. इतकी समजूत दिली जगण्याची की प्रत्येक क्षण वेगळाच कळायला लागला. माणसं, रिलेशनशिप्स, नाटक, एकूणच जगणं. तुम्ही शिकवलं प्रत्येक गोष्टीचा उत्सव करायला, दुःखाच्या क्षणांचाही. फक्त तुम्ही गेल्यानंतर तुमचा विरह कसा सेलिब्रेट करायचा तो जरा शिकवायला थोडेसे विसरलात. त्याच्यामुळे अजून सुद्धा मला तुम्ही नाही ही गोष्ट स्वीकारायला जरा कठीण जातं. पण ठीक आहे, मला जेव्हा संदेश भेटतो, सोनाली कुलकर्णी भेटते, तेव्हा त्यांच्यात तुम्ही थोडे थोडे जे असे पसरलेले आहात ना आमच्यात सगळ्यात, ते सगळे मला भेटतात आणि मला खूप छान वाटतं. असं वाटतं की तुम्ही इथेच कुठेतरी आहात. सगळेजण खूप आनंदात आहेत, सगळेजण खूप उत्तम काम करतायत, तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करतायत. माझ्याकडून खूप होतंय की नाही माहिती नाही, पण प्रयत्न 100% करते. लेकुरे बघायला तुम्ही हवे होतात. तुम्हाला सुमित आवडतोच नेहमी, तुम्हाला आणखीन आवडला असता. लेकुरे करताना पहिल्या प्रयोगाला तुमची खूप 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 आठवण आली आणि मला माहिती आहे की तुम्ही तिथून बघत असाल. आणखीन एक तुम्हाला बातमी द्यायची होती. तुमचा बेस्ट फ्रेंड अशोक कुलकर्णी, त्याला नातू झाला परवा. त्याच्यावरती सुद्धा तुमचे आशीर्वाद असू देत जसे आमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहेत. राजूदादा, प्रियाताई, सुषमाताई, मावशी सगळे तुमच्या बरोबर आहेत. सगळे तुमची काळजी घेत असतील. छान राहा. आशीर्वाद असू देत असं म्हटल्यानंतर किक करून हसाल मला आणि म्हणाल कसले आशीर्वाद आणि कसलं काय. पण तरी सुद्धा असा माझ्या बरोबर नेहमी. लव्ह यू बाबा. ती गोड कर. ते विचार म्हणजे नक्कीच त्यांच्यावरती त्यांची छाप असणार, पण कारण तू ज्या प्रकारे म्हणलीस की सगळे तुमची काळजी घेत असतील, बाबा, राजू दादा इकडे तुमच्या बरोबर आहेत सगळे, हा विचारच किती गोड आहे. मला नेहमी असं वाटायचं बाबांच्या बाबतीत. ते इतके एकटे एकटे उरत चालले होते ना. प्रियाताईचा मृत्यू बघितला, राजू दादाचा बघितला, सगळ्यांचे ते बघत होते. त्याच्यामुळे आता ते. पण तुझं त्यांच्याशी जे नातं होतं, जे ऋणानुबंध, त्याबद्दल आम्हाला सांग ना. तुझी कधी त्यांच्याशी ओळख झाली? मी बाइंडर करायला जेव्हा घेतलं ना तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं की इतकं चांगलं नाटक मला कसं विचारतात. खरंच माझी ही रिॲक्शन होती की संदेश, आर यू शुअर की मी चंपा करायची आणि मला जमेल?
तर संदेश मला की हो मला असं वाटतं की तुलाच जमेल, असा त्यांनी मला विश्वास त्यांनी दाखवला होता. आणि ते नाटक करायला लागल्यानंतर 2 दिवस मी तालीम केली, त्याच्याबरोबर वाचन वगैरे केलं. आणि लवकर एकदा तालीम संपली तर तो म्हणाला चला तेंडुलकरांकडे जाऊया आपण, असं झालं. आणि मी आपल्याशी ना मी अशी सोनालीच्या मागेच लपत होते सारखी. तर सोनाली उठून गेली शेवटी की म्हणजे तर बस असं. आणि मग सोनाली त्यांच्याशी गप्पा मारायला लागली. आणि त्याच्यानंतर मग असं बोलता बोलता संदेश मला की पण बाबा मला असं वाटतं लक्ष्मी तर अशी आहे पण चंपाचं मनच मोठं, असं तो म्हणाला. त्याच्यावरती ते मला ढोबळ शब्द वापरू नका, ढोबळ संज्ञा वापरू नका. चंपाचं मन मोठं नाही, तिची जगण्याची समजूत मोठी आहे. आणि तिथे मला चंपा कळली. आणि त्याच्यानंतर मला सगळ्याच भूमिकांचा उलगडा असा होत गेला. छोट्या छोट्या गोष्टी सांगून जायचं रे आणि त्याच्यातून इतकं कळायचं. मी म्हणजे चिन्मयमुळेच मी बाबांच्या जवळ जाऊ शकलो. मी सारेगमपमध्ये ती गेली तेव्हा रिमझिम गायलो होतो. तर ते त्यांना एवढं आवडलं होतं की त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं आधी ते म्हण. मग त्यांच्यासमोर बसून मी ते गायलो. त्याच्यानंतर म्हणाले तुला काय पाहिजे. तर मी म्हणलो की मी काय मागू तुमच्याकडे, सांग तुला काय पाहिजे. इथे काय आहे त्याच्यातलं तुला काय पाहिजे ते तू घेऊन जा. तर मी म्हटलं त्यांनाच मागा, पण त्यांनाच घेऊन जाऊया. म्हणाल की कुर्ता पाहिजे. कुठला हा ते घालून बसले की द्या. त्यांनी डायरेक्ट तिथले ते कुर्ता काढून मला देऊन टाकला. घे, अजून ठेवलाय मी कुर्ता तो त्यांचा. सो स्वीट, किती गोड. मला पण देवाच्या कृपेने 1-2 दिवसात मला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता. आणि त्यामुळे मला डोंगर इतका मोठा जो हिमालय जवळनं बघितल्यासारखा मला वाटलं. आणि तू त्या हिमालयाच्या इतक्या जवळ होतीस हे तुझ्या आत्ताच्या फोनवरनं अगदी परत एकदा लक्षात आलं. आणि खूप लकी असतो, तू म्हणलीस त्याचप्रमाणे खूप खूप लकी असतो. तुम्ही आज इथे 2 जण आलात, खूप मस्त गप्पा मारल्यात आणि आम्हाला पण खूप मजा आली खरंच.